नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। कल महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे नागपुर आए थे। यहाँ आने के बाद उन्होंने पत्रकार परिषद बुलवाई। वहाँ उन्होंने कहा कि महाराष्ट्र में आज तक ऐसे हालात कभी नहीं देखे। उन्होंने कहा कि महायुति हो या आघाड़ी हो, सभी पार्टियां खत्म हो जाएंगी। इसकी झलक उन्होंने लोकसभा में देखी। उन्होंने ये भी कहा कि हर कोई उम्मीदवारी के लिए खड़ा होना चाहता है। जिस तरह से 5 साल से खेल चला जा रहा है, लोग थक चुके हैं। आइए जानते हैं उन्होंने और क्या कहा। सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय एवढ्यासाठीच बोललो, कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या, आता काही ठिकाणी तर 4 वर्ष झाली नाहीयेत, 3 वर्ष झाली नाहीयेत, 2 वर्ष झाली नाहीयेत. पण साधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय. आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे. ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण, आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो. आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले. आणि अजून काही जसे जसे पुढच्या टप्प्यामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईन. त्याच्यामुळे आता नाव यू शूट. खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा युती असो, आघाडी असो, काही असो, आम्ही त्यात येत नाही. पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील. त्याची एक झलक मला असं वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी. पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचंय असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय. आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे. गेल्या 5 वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या डोळ्यावरती फ्लॅश मारू नको रे, फ्लॅश इथे मार, फोटो इथे काढ. तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात. पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो. त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं. तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं. त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने, बांधवांनी, भगिनींनी, त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं. ते अँटी मोदी, अँटी शहा वोटिंग होतं. ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली.